आपण पाहत आहात प्रेस मीडिया न्यूज। मोहोळ तालुक्यातील गावांमध्ये सिंगल फेज वीज 11 ते 12 तास बंद। शेतकऱ्यांचा संताप, अधिकाऱ्यांच्या बदलीची मागणी। मोहोळ तालुक्यातील दातपूर, विरवडे, पीरटाकळी, शिंगोळी आणि तरडगाव या गावांमध्ये सिंगल फेज वीज पुरवठा दररोज 11 ते 12 तास बंद ठेवला जात असल्याने शेतकरी व ग्रामस्थ प्रचंड अडचणीत सापडले आहेत। शेती पंप, पाणी पुरवठा तसेच दैनंदिन कामे ठप्प होत असल्यामुळे शेतकऱ्यांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त होत आहे। ग्रामस्थांनी याबाबत एमएससीबी कामती कार्यालयाशी संपर्क साधला असता तेथे कार्यरत असलेले गाय नावाचे अधिकारी शेतकऱ्यांशी उद्धट भाषेत बोलत असल्याचा आरोप ग्रामस्थांनी केलाय। शेतकऱ्यांनी लाईट सोडा अशी विनंती केली असता संबंधित अधिकाऱ्यांनी वरून आदेश आहेत, 11 ते 12 तास सिंगल फेज बंद ठेवायचे आहे। माझ्या ड्युटीला असताना कामते ऑफिसला फोन करू नका, वरिष्ठ अधिकाऱ्यांना फोन करून सांगा, मग मी लाईट सोडतो असे उत्तर दिल्याचे ग्रामस्थांचे म्हणणे आहे। सध्या ग्रामीण भागात विद्यार्थ्यांच्या परीक्षा सुरू असताना दिवसभर व रात्रीही वीज नसल्यामुळे विद्यार्थ्यांना अभ्यास करणे कठीण झाले आहे। तसेच गावांमध्ये अनेक गर्भवती महिला, वृद्ध, आजारी नागरिक असल्यामुळे त्यांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे। गावातील अनेक कुटुंबे सध्या शेतामध्ये वास्तव्यास असल्याने रात्री अंधारात राहणे धोकादायक ठरत आहे। कोल्हे, लांडगे, सर्प, विंचू यांसारखे प्राणी परिसरात फिरत असल्यामुळे महिला व लहान मुलांना घराबाहेर बसणेही भीतीदायक झाले आहे। घरांमध्ये बसायचे तर लाईट नाही, दिवा लावण्यासाठी तेल नाही, अशी बिकट परिस्थिती निर्माण झाली। ग्रामस्थांचा सवाल आहे की मोहोळ तालुक्यातील या गावांना अखेर नियमित वीज पुरवठा कधी मिळणार, तसेच शेतकऱ्यांशी गैरवर्तन केल्याचा आरोप असलेल्या अधिकाऱ्यांवर कधी कारवाई होणार, अशी चर्चा गावागावात सुरू झाली आहे। ग्रामस्थांचे म्हणणे आहे की मोहोळ तालुक्यातील काही राजकीय नेते या गंभीर प्रश्नाकडे दुर्लक्ष करत असल्यामुळे समस्या अधिकच वाढत आहेत। जर हा प्रश्न तातडीने सोडवला नाही तर एमएससीबी कामती कार्यालयावर मोठा मोर्चा काढण्याचा इशारा गावकऱ्यांनी दिलाय। दरम्यान शेतकरी व नागरिकांनी संबंधित गाय अधिकाऱ्यांवर कारवाई करून बदली करावी किंवा निलंबित करावे अशी जोरदार मागणी केली आहे। प्रतिनिधी सूरज पारवे, प्रेस मीडिया न्यूज, मोहोळ, सोलापूर।